आज आपण पाहणार आहोत कसे भारतीय रुपयाने अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सकारात्मक चाल घेतली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी मजबूत होऊन 88.51 वर पोचला आहे आणि त्याच्या मागील प्रवाहात काय बदल झाले हेही समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रो, आजचा आर्थिक अपडेट आपल्या पुढे आणि आज विषय आहे डॉलर विरुद्ध भारतीय रुपयाची स्थिती. सुरुवात करूया. भारतातील रुपयाने थोडा वरचा झेंडा दाखवला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 9 पैशांनी वर गेला आहे आणि 88.51 प्रति डॉलर अशी नोंद झाली आहे. आता जाणून घेऊया यामागचं कारण. जर डॉलरच्या चलनबळण कमी झालं किंवा जागतिक बाजारात डॉलरची किंमत कमी झाली तेव्हा रुपयाचा भाव तुलनेने सुधारतो. भारतात विदेशी निधीच्या प्रवाहात सकारात्मक बदल झाला असेल किंवा निर्यात आयात संतुलन सुधारत असेल तर देखील रुपयाला मदत करतात. शिवाय तेल किंवा इतर कच्च्या मालाच्या दरात घट झाली असेल तर त्या खर्चात कमी होतात आणि रुपयावर दबाव कमी होतो. आता अशा परिस्थितीत आपण काय लक्षात ठेवूया? रुपया जोवर येतो आहे तोपर्यंत भारतीय साठा बाजारामध्ये थोडीशी स्तुती व स्थिरता असू शकते, कारण महागाई, आयात खर्च, चलनवाढ याचा परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. आणि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे की चलनाबद्दल सतत बदलतो, त्यामुळे आजची वाढ कायम राहणे की नाही हे अनेक संबंधित घटकावर अवलंबून आहे. आपल्या गुंतवणुकी किंवा प्रवाहाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर विदेशी देयक, आयात निर्यात व्यवहार किंवा विदेशी प्रवाह करताना हा चलन प्रवाह चांगला संकेत आहे, पण तरीही सावधगिरी आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजचा हा छोटा पण महत्त्वाचा आर्थिक अपडेट इतका. पुढच्या भागात अजून आर्थिक बाजारातील घडामोडी, शेअर बाजार, चलन प्रवाह आणि जागतिक आर्थिक परिसंस्था यावर चर्चा करू. त्यापर्यंत धन्यवाद आणि हो, अपडेट चुकवू नका. आजचा विषय आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.